जय हिंद मित्रांनो. तर बघा, ह्या भरतीमध्ये नाही का बऱ्याच मुलांचे नाही का रिझल्ट राहिले असेल 1 मार्काने 2 मार्काने. तर मित्रांनो, तर पस्तावा करत बसायचं नाही किंवा त्या पाठीमागचा विचार करायचा नाही की यार माझ्याकडून ही चूक झाली त्यामुळे मी 1 मार्काने राहिलो 2 मार्काने राहिलो. तर बघा, एक रील मी नाही का बघितली रिसेंटली. तर त्यामध्ये नाही का त्या मुलाने असं कॅप्शन वगैरे लिहिलं होतं आणि त्याचे केस इथपर्यंत असे वाढलेले होते. तर त्याचा पाठीमागील भरतीमध्ये नाही का 1 ते 2 मार्कांनी नाही का रिझल्ट गेला होता. तर त्याने निश्चय असं केला की बाबा जे माझे केस आहे डोक्याचे तर मी तोपर्यंत कापणार नाही जोपर्यंत नाही का मी भरती होणार नाही. ते स्क्रीनशॉट पण मी नाही का व्हिडिओमध्ये लावतो, तुम्ही बघून घ्या आणि ते वाचा. त्याचबरोबर फक्त नाही का त्याने ते केसच नाही वाढवले, तर आणखी एक दुसरी गोष्ट म्हणजे की त्याची फॅमिली म्हणजे त्याचं लग्न पण झालेलं आहे, त्याला करायचं ना तर तो एक्सक्युजेस देत नाही, कारणं देत नाही, तो नाही का करून दाखवतो, परिस्थितीवरती मात करतो. तर आपणही नाही का खचायचं नाही किंवा निगेटिव्ह व्हायचं नाही आणि परिस्थितीला दोष द्यायचा नाही. तर त्याने शेती करून लग्न झालेलं असून आणि थोड्या मार्काने कटल्यामुळे त्याने पुन्हा प्रयत्न केले आणि एक नाही का निश्चय केला की मला व्हायचंच आहे आणि मी पुढच्या वर्षी होऊनच दाखवणार आणि तो शेवटी भरती झाला. तर बघा, यातून सांगायचं तात्पर्य हेच आहे की माणसाने नाही का खचायचं नाही, फक्त नाही का टिकून राहायचं आणि एक नाही का काहीतरी निश्चित करून ठेवा. म्हणजे कसं, ज्या मुलाने नाही का जसं केलं काय की त्याने ठरवलं की मी जोपर्यंत भरती होत नाही, जोपर्यंत अंगावरती वर्दी चढत नाही तोपर्यंत मी केस कापणार नाही. म्हणजे काय, तो ज्याही वेळेस त्याला ते केस दिसतील, समोर आरशात बघल किंवा त्याला कोणीतरी विचारलं की बाबा तू केस कावर वाढवले, तर त्याला लगेच आठवल दे की नाही, हे केस मी तेव्हाच कापणार आहे जेव्हा मी भरती होणार आहे. म्हणजे त्याने तो निश्चयच केला आहे की बस, म्हणजे आपण केसच वाढायचे असं नाही. तर तुम्ही वेगळं करू शकता काही. जसं की समजा एखाद्याला काय आवडतं, एखाद्याला समजा प्रत्येक हप्त्यात नाही का सिनेमा बघायला आवडतो, तर तो ते ठरवू शकतो. म्हणजे जेव्हा पण सिनेमा रिलीज होईल प्रत्येक हप्त्याला तर आपल्याला वाटतं यार मला बघायला जायचं आहे, पण तुम्ही ठरवलेलं आहे मनामध्ये की नाही, जोपर्यंत मी भरती होत नाही तोपर्यंत मी कोणताच सिनेमा बघणार नाही किंवा काही करणार नाही. किंवा एखाद्याला नाही का एखादा पदार्थ खूप आवडीचा असतो, जसं की एखाद्याला नॉनव्हेज खूप आवडतं किंवा एखाद्याला स्वीट आयटम खूप आवडतं एखादा, तर तो नाही का करायचं, वर्ज करा एखाद्या वर्षापर्यंत. तर कशासाठी, तर आपल्याला नाही का आपलं टार्गेट अचीव्ह करायचं आहे. तर ती गोष्ट नाही का तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करून देईल की यार नाही, तुला भरती व्हायचं आहे, तुला वर्दी मिळवायची आहे. आणि ते नाही का तुम्हाला जेव्हा आठवल त्यावेळेस तुम्ही नाही का एकदम फोर्सफुली नाही का ते काम करणार, तुमच्या ध्येयाकडे जाणार. तर याच्याही व्यतिरिक्त जर तुम्हाला हेच करायचंच नाही तर आपली परिस्थिती तिच्याकडे लक्ष द्या. बघा, आपली परिस्थिती आपणच सुधरू शकतो, आपल्या आईवडिलांचे स्वप्न आपणच पूर्ण करू शकतो. त्यासाठी नाही का